ओम बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। सर्व साधक बंधू भगिनींना एक नम्र निवेदन आहे की आपण शक्यतो जितकं शक्य आहे तेवढं जवळजवळ आणि पुढे सरकून घ्यावं। पुरुष वर्गाने आपल्या डाव्या हाताच्या बाजूनी सरकायचं आहे आणि भगिनी वर्गाने आपल्या उजव्या हाताने, म्हणजे मग नंतर येणाऱ्या साधकांना सभागृहामध्ये बसायला जागा होईल। ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आपला आजचा हा विशेष केंद्राचा असा दिवस आहे। या विशेष केंद्रामध्ये आपण सुरुवातीला काही एखादं मनोगत, 2 निरूपणं असे आणि एक अभंग असा कार्यक्रम करतो आणि नंतर पूजनीय स्वामीजींचं प्रवचन होतं। आज देखील आपण सुरुवातीला आपल्या केंद्रात येणारा युवा साधक सद्भक्त सागर जाधव याचं मनोगत ऐकणार आहोत। काही जीव हे खरंच भाग्यवान असतात, त्यांचं पूर्वसुकृत म्हणा किंवा त्यांचं या जन्मातलं भाग्य म्हणा, पण त्यांना अनायासे परमार्थाचा मार्ग मिळतो आणि सद्गुरू भेटतात। सागरच्या बाबतीत देखील असंच काहीसं झालं। निलायम टॉकीजच्या इथल्या पुलावरून SP कॉलेजकडे जात असताना अनेकदा तो तिथे पार्क केलेल्या गाड्या पाहायचा आणि त्यांनी त्याच्या मनामध्ये कुतूहल जागं झालं आणि मग शोध घेत तो गणेशपुरमला आला, इथं आला आणि इथं स्थिरावला। त्याचा हा जो प्रवास घडला तो आता त्याच्या मनोगतांमधून आपण ऐकणार आहोत। ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। उपस्थितीत असलेल्या सर्व साधकांना, बंधू भगिनींना माझा मनपूर्वक नमस्कार। माझा एक साधारण प्रवास पण माझ्या आयुष्यामध्ये एक मोठा बदल घडवणारा असा। मी पर्वती पायथ्याला राहत असल्यामुळे नेहमीच निलायम ब्रिज हा माझा येण्या जाण्याचा रस्ता होता। ज्यावेळी मी ब्रिज उतरतो त्यावेळी कडेला नेहमीच खूप सारी वाहनं लागलेली दिसायची आणि ती ठराविक वेळेला असायची। मग मला नेहमी प्रश्न पडायचा, इतकी वाहनं इथं लागलेली असतात तर इथे लोक जमा होत असतील, मग ते कुठे जातात, कशासाठी जातात, हा नेहमी माझ्या कुतूहलाचा प्रश्न होता। मग मी काही वेळा त्या आतल्या गल्ल्यांमध्ये 3-4 वेळा जाऊन आलो, पण तिथं असं मोठा हॉल वगैरे काही दिसत नव्हता। मला पण मग आणखीन माझं कुतूहल वाढायचं। मग नंतर मग असं वाटायला लागलं की इकडं समर्थांची बैठक वगैरे असेल, कारण गावी असताना मला अशा बैठकींना जाण्याचा योग आला होता, पण मला तिथं काही दिसतच नव्हतं। मग काही दिवसानंतर परत तो असा एक दिवस उजाडला, त्या दिवशी माझ्या कुतूहलाला उत्तर मिळालं। तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 2023। त्या दिवशी गणेशपुरमच्या बाहेर 10-12 युवक मला दिसले आणि तिथे अमरेश होता। मी अमरेशला विचारलं की इकडं समर्थांची बैठक वगैरे होते का, तर तो म्हणाला नाही, इथं स्वामीजी गीता दासबोध यावर प्रवचनं देतात। मग त्यांनी माझी ओळख मंदारशी करून दिली। सो मंदारने मला सांगितलं की आपल्या इकडं ध्यान प्रवचनं वगैरे चालतात। मग मी त्याला विचारलं, अरे इकडं कुठं मोठा हॉल वगैरे दिसत नाही, सगळे लोक ते इकडे येतात का? तो म्हटलं, अरे हो इकडेच येतात, आपल्या इकडं पहिला मजला आहे त्याच्यावरती आपलं ध्यान मंदिर आहे। मग मी त्याला पुढचा प्रश्न विचारला, मी येऊ शकतो का? मग तो म्हणाला, नक्कीच, का नाही, येऊ शकतोस। मग मला खूप छान वाटलं, पण त्यांची खूप गडबड चालू होती, धावपळ चालू होती।
साफसफाईचे कामं चालू होती. मला काही प्रश्न होते, मी म्हटलं उद्याच आपण भेटू आणि विचारू, असं झालं. मग नेमका दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. मी सकाळी ध्यान मंदिराजवळ आलो, पण सगळं बंद होतं, काही सुरू नव्हतं तिकडे. आणि तिथंच नवीन काका बाहेर येत होते आणि मी त्यांना विचारलं इकडं ध्यान होतं. मग त्यांनी पूर्ण मला वेळापत्रक समजावून सांगितलं कधी काय होतं. आणि त्यानुसार मग मी सोमवारी ध्यान केंद्राला आलो सकाळी. आणि ध्यानानंतर स्वामीजींचं प्रवचन झालं आणि प्रवचनानंतर मन अगदी खूप शांत झालं होतं. आणि नेहमीप्रमाणे सर्वजण स्वामीजींना नमस्कारासाठी उभे होते. मीही तिथं उभा होतो. जसे स्वामीजी माझ्याजवळ आले आणि स्वामीजींनी अगदी प्रेमानं मला म्हणाले, येत जा. आणि मला खूप आश्चर्याचा धक्का बसला आणि खूप आनंदी झाला, कारण मी नवीन होतो आणि मला असं वाटत होतं की स्वामीजींना कसं कळालं की मी नवीन आहे वगैरे. पण त्या प्रेमळ शब्दांमुळे मी ओढीनं केंद्राला येऊ लागलो आणि स्वामीजींच्या कृपेमुळे मला केंद्रामध्ये सातत्य टिकवता आलं. त्याच्यानंतर मला काही दिवसांना असा प्रश्न पडला की अरे इथं सगळ्या गोष्टी चालत आहेत, तर काही फी वगैरे द्यावी लागते का? कारण बाहेर इन जनरल बऱ्याच गोष्टी मी अनुभवल्या होत्या, त्यामुळं मला असा साहजिकच प्रश्न पडला. मग मी गिरीशला तसं विचारलं. आता गिरीश म्हणाला, अरे इकडं सगळं निस्वार्थ भावनेनं चालतं, तू त्याचा विचार करू नको, तू फक्त केंद्राला येत जा. मग त्यामुळे मी केंद्राला येत गेलो. हळूहळू मला केंद्राची गोडी वाढू लागली आणि मी तसा केंद्रात रमायला लागलो. आणि तसे बऱ्याच युवकांची ओळख लागली आणि ओळख होऊ लागली आणि समवयगटामध्ये असल्यामुळं विचारांची फ्रिक्वेन्सी पण हळूहळू जुळत होती. आणि स्वामीजींच्या प्रवचनातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत होता, कारण मी जे काही वाचन करत होतो त्यातून मला जो कळणारा अर्थ आणि स्वामीजी जे सांगत होते त्याच्यामध्ये मला खूप असं जाणवलं की आपल्या बुद्धीमध्ये खूप मर्यादा आहेत. स्वामीजींच्या प्रवचनातून त्यांचा सर्वसमावेशक उपदेश आणि अनुभवजन्य बोध हा खूप मोलाचा आहे आणि मौलिक आहे. असं मिळणं म्हणजे खूप एक भाग्याचे लक्षण आहे असं मी समजतो. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये काही मोठ्या अडचणी आल्या आणि मला फार काही सुचत नव्हतं. त्यावेळी स्वामीजींना भेटायचं असं मी ठरवलं आणि स्वामीजींना सांगायचं. मग स्वामीजी भेटीगाठीच्या वेळेला मी स्वामीजींना भेटलो. स्वामीजींनी माझ्या समस्या ऐकून घेतल्या आणि खूप अचूकपणे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी जसं सुचवलं होतं तसं मी करण्याचा प्रयत्न करत गेलो. आणि त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या आश्वासक आशीर्वादामुळेच मी त्या प्रसंगामधून बाहेर पडलो हे मी सांगू शकतो स्वामीजी. आणि म्हणजे ते खूप कारण तो जो एक आश्वासक शब्द आणि मी आहे, घाबरू नकोस, ही खूप मोठी आणि मौलिक गोष्ट आहे माझ्यासाठी. या दरम्यान किमान मला 6 ते 7 वेळा स्वामीजींना भेटीगाठीच्या वेळी भेटण्याचा प्रसंग आला. त्यावेळी स्वामीजी सुरुवातीला 2 ते 3 मिनटं सर्वांशी संवाद साधायचे, सर्वांना उद्देशून. त्यामधून मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळायची. हे माझ्यासाठी खूप आश्चर्य आणि दैवीच वाटत होतं, कारण मी न काही सांगता मलाच माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. त्यामुळे त्याला खूप दैवी अनुभव मला तो वाटत होता. त्यानंतर हळूहळू मी जसं केंद्राला येत गेलो तसं मंदारने एकदा मला सुचवलं, अरे तू वेगवेगळ्या आपल्याकडे सेवा असतात, समिती असतात, त्याच्यामध्ये तू भाग घेऊ शकतोस. त्यानं सुचवलं की तू बैठक व्यवस्थेमध्ये भाग घेऊ शकतोस. मग त्या पद्धतीनं मी बैठक व्यवस्थेमध्ये भाग घेऊ लागलो. आणि ह्याच्या दरम्यान मला असा अनुभव आला की यामध्ये असणारी सुसूत्रता आणि जे व्यवस्थापन आहे ते अगदी कॉर्पोरेट लेवलला पण होत नसेल त्याच्याही पेक्षा सरस मला ते भासलं. आणि खूप आश्चर्य वाटलं, कारण एवढं कोऑर्डिनेशन आणि सगळ्या गोष्टी करणं, प्लॅनिंग करणं आणि ते एक्झिक्युशन तितक्याच चांगल्या पद्धतीनं करणं ही खूप मस्त आणि छान गोष्ट आहे. त्यानंतर मला एक संधी मिळाली, तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा जो पर्व चालू होता आपला, त्यावेळी मला बैठक व्यवस्थेची सेवेमध्ये मी होतो. आपल्या पसायदानच्या ध्यान मंदिराच्या बाहेर मी उभा होतो सेवेसाठी. स्वामीजी तिथून बाहेर आले. मी स्वामीजींसाठी लिफ्ट बोलवली होती
आणि लिफ्ट मी थांबवून ठेवली होती. मी स्वामीजींना म्हणालो, स्वामीजी लिफ्ट आलेली आहे, आपण लिफ्टनं जाऊ शकता. स्वामीजी अगदी प्रेमाने म्हणाले, अरे मी जिन्याने जाईन, कारण सर्व साधकांना मला भेटता येईल. त्यावेळी मला ते शब्द माझ्या हृदयापर्यंत गेले आणि खूप मन शांत झालं आणि मी विचार करू लागलो की स्वामीजी इतका सूक्ष्म आणि सगळ्या साधकांचा विचार करतात की जाता जाता मला साधकांना भेटता येईल. त्यावेळी मला खूप असं भारावून पण आलं आणि खूप छान वाटलं. अगदी असाच एक प्रसंग मला सांगावासा वाटतो. ज्यावेळी राम मंदिराची स्थापना झाली, रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली, त्यावेळी स्वामीजींनी केंद्रात सांगितलं की आम्ही रामरायांच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि कोण कोण जाणार आहोत, कसं सगळं व्यवस्थित सांगितलं. आणि शेवटी स्वामीजी म्हणाले की ज्यावेळी मी रामाच्या मूर्तीच्या समोर असेल त्यावेळी मी तुम्हा सर्वांना आठवेल. त्यावेळी मला अक्षरशः खूप भारावून आलं, कारण म्हणजे सगळ्यांना घेऊन जाणं तर शक्य नाही आहे, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, पण स्वामीजींच्या मार्फत रामाच्या समोर आपली आठवण होणे म्हणजे यासारखं भाग्य कुठलं नाही असं मला वाटत होतं. आणि मला खूप छान वाटलं, कारण प्रत्येक साधक हा स्वामीजींच्या विचारामध्ये आहे सारखं अधोरेखित होत होतं आणि मला खूप भारावून आलं त्यावेळी. त्यानंतर असंच वेगवेगळ्या सेवेंमधनं मला यावेळी काम करायला मिळालं. मी पार्किंग व्यवस्थेमध्ये पण होतो. सगळीकडं सारखाच अनुभव की जी शिस्त आहे, जे मॅनेजमेंट आहे ते ठसा उमटवणार होतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे केंद्रामध्ये सर्व वयोगटांचा विचार केला जातो, बालकांपासून तो वयोवृद्धापर्यंत सगळ्यांचा विचार इथं झालेला असतो. म्हणजे इतकं सर्वसमावेशकता मी पहिल्यांदाच माझ्या जीवनात अनुभवते आणि ती माझ्या हृदयाला नेहमी स्पर्श करत असते. त्यानंतर जसजसं मी हळूहळू ह्या गोष्टी केंद्रात येण्याचा नेहमी प्रयत्न करत होतो, त्यावेळी मला कळालं की युवा शिबिरेसुद्धा असतात. मग मी लगेच पटकन युवा शिबिरासाठी सुद्धा नाव दिलं आणि युवा शिबिरातला अनुभव तर तो खूप वेगळाच होता, कारण त्यावेळी स्वामीजी जे ध्यान करून घेतात त्यामध्ये ध्यानाची सखोलता आणि तिथले विषय खूप बारकाईनं समजावून सांगतात. त्यानंतर तिथं असणारे विषयही अगदी जीवनाला प्रेरणा देणारे आणि जीवनामध्ये स्फूर्ती निर्माण करणारे असतात. त्यामुळे एकदा आपण म्हणजे शिबिराला जाण्यापूर्वी आणि जाण्यानंतर आपल्यालाच खूप बदल त्यामध्ये जाणवत असतात. तर अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मला सहभागी होत आलं ही मी स्वामीजींचीच कृपा समजतो. त्यानंतर पुढचा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरिहरेश्वर मंदिराची प्रतिष्ठापना. त्यावेळी मला स्वामीजींच्या कृपेमुळे काहीतरी सेवा करता आली हे मी माझं भाग्य समजतो. त्यावेळी मला आठवते मी पार्किंग व्यवस्थेमध्ये होतो आणि आम्हाला 7:30 वाजता भुगावला पोचायचं होतं, पण सकाळी बरोबर 5 वाजता कॉल आला की आपल्याला स्वामीजींच्या स्वागतासाठी सुद्धा थांबायचं आहे. तर मला खूप छान वाटलं. अरे म्हटलं इतकी छान संधी आणि हा प्रसंग म्हणजे आयुष्यात जसं आपण म्हणतो भूतो न भविष्य घडणारा तसा तो प्रसंग होता आणि त्या प्रसंगी स्वामीजींच्या स्वागतासाठी आपल्याला उभारता येत आहे हे खूपच आश्चर्यकारक होतं. आणि मला ते देवी वाटतं असं, कारण की प्लॅनिंगनुसार आम्ही फक्त पार्किंग सेवेसाठी होतो, पण स्वामीजींच्या स्वागतासाठी मिळणे ही खूप मला भाग्याची गोष्ट वाटते. आणि आम्ही खरंच लवकर पोचलो. त्यावेळी बरीच फोनाफोनी झाली आणि बराच लवकर पोचलो आम्ही. आणि भाग्य म्हणा, स्वामीजींची कृपा आहेच आणि त्याच्यामुळं स्वामीजींच्या चरणावर मला फुलं अर्पण करता आली ही खूप भाग्याची आणि खूप छान गोष्ट वाटते मला आणि मी ती कधीच आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही. तर एकंदर केंद्र आणि स्वामीजी हा आता जीवनाचा एक केंद्रबिंदू बनलेला आहे. मला असं सांगायला आवडेल की जे आपलं आत्मस्वरूप असतं ते असीम आहे, त्याचं मोजमाप करता येत नाही. तद्वतच त्या आत्मस्वरूपाला जाणून घेण्यासाठी जी गुरुकृपा लागते तीसुद्धा असीम आहे, त्याचीसुद्धा मोजमाप करता येत नाही. तर स्वामीजी, आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत. आमच्या जीवनातील अंधकार जाऊन आमच्या जीवनामध्ये सोहमचा प्रकाश येवो ही तुमच्या चरणी प्रार्थना. मांडण्यामध्ये काय चूक झाली असेल तर कृपया क्षमा करावी. हरिओम तत्सत. सागरच्या या अतिशय भावपूर्ण अशा मनोगतानंतर आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आपल्या इथं गणेशपुरमला रविवारी सकाळी युवा केंद्र चालतं.
त्या युवा केंद्रामध्ये नित्य सहभागी होणारे 2 युवा साधक सद्भक्त मंदार वझे आणि सद्भक्त कैवल्य पेंडसे हे अनुक्रमे ज्ञानेश्वरी नित्यपाठामधील 65, 66 आणि 67 या ओव्यांवर आपलं निरूपण सेवा आता सादर करतील. ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ज्ञानेश्वरी नित्यपाठामधली 65वी ओवी आज सेवेसाठी आहे. मग याही वरी पार्था माझिया भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. 12व्या अध्यायातली ओवी आहे. मग याही वरी म्हणजे याच्या आधीची जी ओवी आहे ती आदल्या केंद्रात झाली, ती मी फक्त सांगतो कारण त्याच्या अनुषंगाने ज्ञानोबांनी हे शब्द उच्चारले. ती अशी आहे की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. आपल्या याच्यामध्ये आपण प्रथम स्वतःला मी म्हणून ओळखतो. मी आहे. जेव्हा मी स्वतःला मी म्हणतो तर तेव्हा मी कोणाला तरी तू असं म्हणतो. आणि तो म्हणजे परमात्मा, तो परत वेगळाच राहतो. त्यामुळे मी जगत आणि देव किंवा परमात्मा ईश्वर अशा 3 गोष्टी कुठल्याही साध्या साधकाच्या पक्षी आपल्या पक्षी राहतात. विनोबा असं म्हणतात की सगळ्या वैष्णवांचं विष्णूशी जमतं पण आपापसात जमत नाही. आपापसात भांडणं असतात, विष्णूशी मात्र चांगलं जमतं. तसं जर ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रथम फक्त मी आणि परमात्मा एक असं होऊन चालत नाही. किंवा किंबहुना ते होणं हे अर्धवटपणाचं असतं, थोडंसं वांझोटं राहतं. याचं कारण परमात्मा प्रगटला कसा? परमात्मा तर या चराचर सृष्टीने प्रगटला ना. परमात्मा दृग्गोचर कसा झाला? ज्यांना मी तू म्हणून म्हणतो तर अशा सगळ्या तू आणि अशा चर अचर जगतातून परमात्मा त्याच्या अस्तित्वाची ग्वाही देतो ना, त्याच्या अस्तित्वाची साक्ष देतो ना. प्रथम मला हे पाहावं लागेल की त्याच्या बरोबरीने माझं देखील म्हणजे आमच्या दोघांमध्ये एकच तत्व आहे हे प्रथम पाहावं लागेल. असं पाहू की आपण आपल्या गणपतीमध्ये कापसाचं एक वस्त्र करतो बघा, त्याला मध्ये मध्ये अशा कापसाच्या गाठी असतात आणि मग ते आपण जिवतीला घालतो किंवा गणपती बाप्पाला देखील घालतो. आता बघा ही जी वात आहे किंवा ती जी गाठ आहे, ती गाठ जर असं म्हणेल किंवा मी या सगळ्या गाठींपासून वेगळी, मग एक दिवशी त्या गाठीला कळलं की बाबा माझ्यामध्ये तर कापूस आहे, मी स्वतःला वेगळं गाठ म्हणून म्हणते खरं पण कापूस आहे, हे झालं ज्ञान. आणि जेव्हा ती इतर गाठींकडे पाहिल तेव्हा काही गाठी लहान असतील, काही गाठी मोठ्या असतील, काही गाठींना हळद लागलं असेल, काही गाठींना कुंकू लागलं असेल, काही गाठी या गणपती बाप्पाच्या अगदी मुकुटाच्या पाशी असतील, काही गाठी खालती असतील, पायापाशी असतील, काही गाठी दिसतही नसतील. आणि मग ती असं म्हणेल जर माझ्यात कापूस आहे तर या सगळ्यांमध्ये कापूसच असेल ना. आणि त्यांच्या दोघांमधला भेद संपेल. आणि नंतर जेव्हा याला म्हणायचं विज्ञान, आणि जेव्हा त्या गाठीला हे समजेल की कापूसच आहे, मी कापूस नाही आहे, कापूसच भरला आहे, कापसाशिवाय दुसरं काही नाहीच आहे इथे, कापसाशिवाय आहे काय वेगळं. समर्थ म्हणतात ना, तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेके पाहता म्हणे सोहम, अनन्य होता अहम सोहम मावळली. अनन्य झाल्यानंतर हे काहीच राहत नाही. 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयमन योग झाल्यानंतर भगवंतांनी हेच सांगितलं की सर्व भूतस्थम आत्मानम सर्व भूतानी चात्मनी, जो आपल्याला सगळ्या भूतमात्रांमध्ये आणि नंतर सगळ्या भूतमात्रांमध्ये आपल्याला पाहतो, आपल्यामध्ये त्यांचा समावेश करतो. इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन हा. त्यामुळे सगळ्या विश्वाला आपल्यामध्ये सामावून घेऊन जो भजन करतो, तो भजन याचा अर्थ आत असलेली अविच्छिन्न जाणीव, सतत तोच मीच आहे, तो परमात्माच मी किंवा परमात्मा सत्य हे असलेली अविच्छिन्न धारा.
कधीही भंग न पावणारी. आपल्याला रात्री झोपेतून उठवलं ना तर जितक्या खात्रीने आपण अज्ञानजन्याने म्हणतो ना की मी हा देह आहे, तेवढ्याच खात्रीने सतत संत सत्पुरुष हे ते स्वतःला परमात्मा किंवा परमात्मा भावनेमध्ये स्थित असतात. इतका मोठा फरक आहे. आपल्याला जन्मापासून माहिती आहे मी म्हणजे मी हा देह, हे मन, हे बुद्धी. आणि तेवढ्याच खात्रीने, जेवढ्या खात्रीने आपल्याला आपल्याविषयी कधीही संभ्रम पडत नाही, तेवढ्याच खात्रीने संत सत्पुरुषांना त्यांच्या अस्तित्वाबद्दल जाणीव असते. आणि त्याला म्हणायचं भजन. भज हा धातू हा एकरूपत्व दर्शवतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की निर्गुणाचे कैसे भजन, निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होई जे धन्य निश्चयसी. निर्गुणाचं भजन नाही करतायत, त्याच्याशी अनन्य व्हायला लागतं. आणि अनन्य होणं हेच भजन असतं. त्याच्यानंतर समर्थ म्हणतात की निर्गुणी भजता व्हावे निर्गुणाची सोय. निर्गुणाशी जो भजतो ना तो निर्गुणच होतो. आणि याला म्हणायचं भजन. बऱ्याच शास्त्रांमध्ये किंवा बऱ्याच काही अनुवादकांमध्ये देखील या ओवीचे म्हणजे मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था याचे अर्थ सगुण भक्तीच्या अंगाने देखील खूप जणांनी केले की तो सगुण भक्ती करतो. हे अर्थ अगदीच चुकीचे नाहीत. आपण पाहिलंय स्वामी माधवनाथांना भक्तीमध्ये रंगून जाताना आपण पाहिलंय. आपण गोंदवलेकर महाराजांच्या कथा ऐकल्यात. आपण स्वामी मकरंदनाथांना गुरुप्रेमामध्ये रंगून जाताना पाहिलंय. हे अर्थ चुकीचे नाहीत, पण हे अर्थ थोडेसे अप्रस्तुत देखील आहेत. हे म्हणजे असं झालं की एखाद्या PhDच्या गणितामध्ये ज्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे त्यांना गणिताची कुठलीही प्रमेय सोडवण्यात जसा आनंद यावा तसा सहज आनंद अशी सगळी मंडळी सद्गुरू प्रेमात आणि ईश्वर भजनात लुटतात. ते भजन आज चालू असतं. मी जायचो या शेठ सरांकडे जायचो मी 10वीमध्ये. तर कधी कधी जेवण झाल्यानंतर म्हणजे घरी अर्धा तास देखील प्रॅक्टिस करून जे गणित सुटत नाही तर ते घरी तिकडे गेलो त्यांच्याकडे, ते शेजारी राहायचे आणि मुखवास खाता खाता ते म्हणायचे अरे हां हे असं कर, हे असं कर, मग झालं. अरे मंद्या मजा आहे असं म्हणायचं. ती जी मजा येते ना त्यांना 10वीतली गणितं सोडवताना स्वतः PhD असताना, ही मजा लुटतात संत. या मजेचा आनंद लुटतात. यांचा जप देखील एकदा भाऊसाहेब म्हटले महाराजांना की महाराज तुम्ही मी तुम्हाला पाहतो तुम्ही नाम घेत नाही हो, दिसत नाही मी तुम्ही नाम घेताना, तुम्ही कधी घेता नाम असं म्हणले. तर ते म्हणाले भाऊसाहेब आता खरं सांगू का, आता मला नाम घेण्याची गरज वाटत नाही हो, रामच माझा जप करतो. आणि नंतर म्हणाले या पोटरीला कान लावा म्हणाले. भाऊसाहेबांनी पोटरीला कान लावला. जे श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र ते पोटरीतून ऐकू येत होता. मला समजलं भाऊसाहेब असं राम आता आमचा जप करतो. राम हमारा जाप करे हम बैठे आराम असं म्हणून संत म्हणतात. हे भजन जेव्हा आत मावत नाही, ज्ञानी पुरुषाच्या जेव्हा हे भजन आत मावत नाही, जेव्हा एकरूपत्व मावत नाही ना, तर तेव्हा त्याच्या तोंडून काही शब्द बाहेर पडतात, तेव्हा काही कृती बाहेर पडतात, तेव्हा काही रचना बाहेर पडतात. त्या रचना कधी बाहेर पडतील याचा काही नेम नाही बरं का. त्या रात्री 1 वाजता देखील बाहेर पडू शकतात. आपल्याला स्वामीजींमुळे त्या कधी बाहेर पडतील हे आपल्याला देखील माहिती आहे. आणि अशी जेव्हा भक्ताच्या आतून त्या भजन जे आत चालू असतं ते भजन जेव्हा आत मावत नाही ना आणि तिथून जेव्हा बाहेर पडतं ना, तर तेव्हा ज्ञानदेव म्हणा, ज्ञानदेव म्हणा, उद्धराला जाणा भवसिंधू अशा रचना बाहेर पडतात. हा आतल्या भजनाचा परिणाम असतो. आत घडलेला एकरूपतेचा बाहेर आलेला आविष्कार असतो. मग त्यांनी उच्चारलेलं सहज नाम देखील मंत्र होतं. हे मंत्र आहेत. गुरुदेव भजा, गुरुदेव भजा, संत कोळी राजा प्राण माझा, हा मंत्र झाला. आता गुरुदेवांची भक्ती कशी करायची याचं जर ज्ञान हवं असेल तर हा मंत्र झाला. आपण जे प्रातस्मरामी आपल्याला असलेले भीष्म आहेत ना, भीष्मांनी 1000 नावं उच्चारली. त्यांनी 1000 नावं उच्चारली. युधिष्ठिर आला आणि त्यांनी 1000 नावं उच्चारली. ती 1000 नावं विष्णू सहस्त्रनाम झालं. त्यांनी केलेला उपदेश आहे.
आणि कसं सगळ्या भूतमात्रांमध्ये एकच पाहत होते बरं. त्यामध्ये शिखंडी नहुषो नृषः असे शब्द आहेत. म्हणून ते महान भागवत आहेत, म्हणून ते प्रातस्मरामी आहेत. ज्या व्यक्तीने त्यांचा जन्मभर द्वेष केला, अंबा गतजन्माची, जी या जन्मी पूर्ण पुरुषही नव्हती, ते नाव देखील भीष्मांनी धन्य केलं. आता ते नाव यापुढे भीष्मांच्या पुढं ते नाव महाविष्णूचं नाव म्हणून ओळखलं जाईल. का ओळखलं जाईल? कारण महान भागवतांनी ते नाम घेतलं. ज्यांच्या अंतःकरणात सतत भजन चालू होतं त्यांनी ते नाम घेतलं. आता त्यांनी घेतलेलं नाम हे विष्णूचं नाम झालं. त्यांनी उच्चारलेले शब्द हे मंत्र झाले. ते साधे चालले. परवा केडगावला स्वामीजींनी सांगितलं. सकाळी मी एका मित्राशी बोलत होतो आमच्या, त्याला जमलं नव्हतं केडगावला यायला. तो म्हणाला की स्वामीजी केडगावला आले असं कळलं, म्हणजे त्यांनी सांगितलं. म्हणजे तुमची आनंद यात्राच झाली की. आणि आम्ही दोघांनी मूक काही अश्रू ढाळले. आता त्यांचं चालणं हे यात्रा होतं. वेगळी यात्रा करायला लागत नाही. ते सहज चालले तर यात्रा होतं. ते सहज बोलले तर उद्बोधन होतं. ते सहज काही मंत्र म्हणतील तर ते सहज शब्द उच्चारतील त्याचे मंत्र होतात. हे आज चाललेल्या भजनाचा हा बाहेर असलेला परिपाक आहे. पण याच्याकरता सगळ्यात आवश्यक असणारी गोष्ट अशी की प्रथम मी आणि तू यातला भेद संपला पाहिजे. आणि मी आणि तू यातला भेद जेव्हा संपेल, जेव्हा आपण देह, मन आणि बुद्धीपासून वेगळे हो. म्हणून भगवंतांनी सर्वभूतस्थितम यो मां भजती एकत्वम आस्थिताः सर्वथा वर्तमानोपी मयि समयी वर्तते. तो कसाही जरी वर्तन करत असला, सगळ्या भूतमात्रांमध्ये अवस्थित असलेल्या परमात्म्याचं जो भजन करतो, सर्वथा वर्तमानोपी मयीस वर्त, तो माझ्यामध्येच वर्तन करतो. आता वेगळं भजन करावं लागत नाही. ते जे करतात ते त्याला नाव आपण भजन असं देतो. पण याच्याकरता पहिलं आत्मसंयमन योगामधला हे श्लोक आहेत. त्याच्याकरता प्रथम आपल्याला मी देह मन बुद्धीपासून निराळ आहे हे जाणून घ्यायला लागेल. कारण आपण जेव्हा देहाच्या चष्म्यातून पाहू, मनाच्या चष्म्यातून पाहू, बुद्धीच्या चष्म्यातून पाहू, तर तेव्हा आपल्याला हे सगळं परमात्म्याचं जग हे सगळं वेगळं दिसेल. भगवंतांनी तसंच सांगितलं. आणि जेव्हा आपण आपलं स्वरूप जाणून घेऊ, जेव्हा आपण आपलं स्वरूप जाणून घेऊ, तर तेव्हा आपल्याला ते लक्षात येईल की अरे हेच तर सगळीकडे नटलं आहे. आणि म्हणून भगवंतांनी देखील 6व्या अध्यायात आत्मसंयमन योग सांगितल्यानंतर 9व्या अध्यायामध्ये मधले 2 अध्याय ज्ञानविज्ञान योग झाला आणि त्याच्यानंतर मृत्यूसमयी प्रयाण कालाची साधना सांगून 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की अवजानंती माम मूढाम. परमात्मा लपला असेल कुठे, पण तो मनुष्य रूपाने झाला ना प्रगट. बाबा त्याची सेवा कर, त्याच्यामध्ये पहा. त्याचा अपमान करशील तर माझा होईल. पण थांबले नाहीत तिथंच. मग त्यांनी विभूती सांगितल्या. स्पष्ट रूपाने दिसतो ना परमात्मा, दृग्गोचर होतो ना, ते सांगितलं. मग पक्षी पाहशील तर म्हणू नको गरुडामध्ये बघ माझं दर्शन होईल. नुसते पर्वत पाहू नको, मेरूमध्ये बघ माझं दर्शन होईल. नद्या पाहशील गंगेमध्ये माझं दर्शन होईल. असं अचर चरसृष्टीमध्ये देखील परमात्माच एकरूपाने भरून राहिला असं काही विशेष लक्षणांनी भगवंतांनी सांगितलं. आणि नंतर 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन आलं. एकदम आलं नाही. आणि त्याच्यानंतर 12व्या अध्यायामधल्या या ओव्या आहेत. त्यामुळे त्याची सुरुवात ही ध्यानातूनच होते. म्हणून आपल्याला स्वामीजींनी सोहम ध्यान साधना शिकवली. आपण साधना करावी एवढी एकच त्यांची अपेक्षा आहे. तर ती अपेक्षा आपण जरूर पूर्ण करू. आपल्या प्राणापलीकडे आपण साधना जपू. मग आपल्याला समजेल की देह मन बुद्धीपासून आपण निराळे होत. मग सगळ्यांच्या ठिकाणी तेच तत्व भरून आहे जे माझ्या ठिकाणी आहे. आणि मग असं असताना देखील हे सगळं एक म्हणून परमात्माच फक्त आपल्या आयुष्यात शिल्लक राहील. आणि स्वामीजी तुमच्या कृपेने आमचं हो हे तुमच्या चरणी. ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. तोमी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबीही न दिसे.
वरी योगियांचीही मानसे उमरडोनी जाय. परी तया पाशी पांडवा मी हारपलागी वसावा. जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील या 2 ओव्या आज चिंतन सेवेसाठी आलेल्या आहेत. 9व्या अध्यायावर निरूपण करताना ज्ञानोबांनी या ओव्या लिहिल्या. सगुण भक्तीचं नामाचं महत्त्व ज्ञानोबांनी इथे स्पष्टपणे अधोरेखित केलेलं आहे असं जाणवतं. भगवत प्राप्तीचा, भगवंतांची प्रचिती कशी येईल, कुठे येईल, याचा स्पष्ट मार्गच जणू त्यांनी आपल्याला यातून दाखवलेला आहे. ते असं म्हणतात की एक वेळ भगवंत वैकुंठात सापडणार नाही, जे खरं तर भगवान विष्णूंचं परमधाम आहे. कदाचित तिथे भगवंत सापडणार नाहीत. सूर्याच्या तेजामध्ये कदाचित तुम्हाला ते जाणवू शकणार नाहीत. भगवंत असं म्हणतात की योगी पुरुषांनी जर का मला मनाच्या मुठीत पकडण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांना देखील मी त्यात सापडू शकणार नाही. पण मग भगवंतांच्या अस्तित्वाची प्रचिती आपल्याला कुठे येईल, कशी येईल? तर माऊली असं म्हणतात की जे भगवंतांचे भक्त आहेत त्या भक्तांच्या ठिकाणी अहर्निश भगवंताचा नामघोष सुरू आहे. भगवंतांच्याच गुणवर्णनामध्ये, नामसंकीर्तनामध्ये जे निमग्न होऊन राहिलेले आहेत अशा त्या भक्तांच्या ठिकाणी मी हारपला गिवसावा. आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या पक्षी हे भगवंताचं अस्तित्व जे हरवल्यासारखं झालेलं आहे, तर अशांना भगवंत म्हणतात की माझ्या भक्तांच्या ठिकाणी ते चैतन्यरूपी अस्तित्व तुम्हाला नक्कीच प्रचितीला येईल. पण हे मात्र नक्की की हे भक्त किंवा ही भक्ती म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची भक्ती नक्कीच नाही. तर संत, महात्मे, सद्गुरू यांच्या ठिकाणी ते ज्या पद्धतीने भक्तियुक्त अंतःकरणाने प्रत्येकच कर्म करतात, ते जसं ईश्वराचं गुणवर्णन करतात, नामस्मरण करतात, त्याचा नामघोष करतात, तर अशा संतांच्या, सत्पुरुषांच्या सहवासामध्ये, सद्गुरूंच्या पवित्र सान्निध्यात आपल्याला भगवंतांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या भक्तीचं स्वरूप हे तसं सकामच असतं. आपल्या ठिकाणी काहीतरी न्यून आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी काही एक इच्छा बाळगून आपण देवाची प्रार्थना करतो. मग अगदी सुरुवातीला परीक्षेत चांगले मार्क मिळू देत, मग नोकरी मिळू देत, मिळालेली नोकरी टिकू देत, नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळू देत, अशा अनएंडिंग सांसारिक इच्छा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी आपण भगवंताचं स्मरण करतो, त्याचा आठव करतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये, दुःखाच्या किंवा अडीअडचणीच्या प्रसंगी आपल्याला देवाची प्रकर्षाने आठवण येते. त्याला आपण साकडं घालतो. कधी कधी आपण देव अगदी पाण्यात लोक ठेवतात असं देखील पाहतो. परंतु हेच अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आनंदाच्या प्रसंगी, सुखाच्या प्रसंगी मात्र सर्वप्रथम आपला मी वर येतो. हे मी केलं, माझ्यामुळे झालं, अशा अहंकारापोटी त्या अनुकूल प्रसंगी मात्र आपण भगवंताला विसरून जातो. ती एक गोष्ट आहे ना चिंटू आणि त्याच्या आजोबांची, की त्याच्या आजोबांना असं वाटत असतं की आपला चष्मा हरवला आहे आणि ते घरामध्ये सगळीकडे शोधत असतात. त्यांनी कुठे कुठे ठेवला असेल, पलंगावर, टेबलावर, टी व्हीच्या ठिकाणी, ते सगळीकडे शोधत असतात. स्वतःला सोडून ते सगळीकडे शोधत असतात. मग चिंटू समोरनं येतो, त्याला देखील ते विचारतात, अरे तुला माझा चष्मा सापडला का? तर ते म्हणतात, आजोबा तुमच्या कपाळावरच चष्मा आहे तुमचा. तर आपलं देखील असंच आहे. आपल्या ठिकाणी असणाऱ्या या देहाभिमानामुळे, आपल्या विकारांमुळे, द्वैत भावनेमुळे आपल्याच अंतर्यामी असणारं भगवंताचं अस्तित्व, या अस्तित्वाला आपण हरखून जातो. त्याची प्रचिती आपल्याला येत नाही.
आपल्याला प्रचिती असते ती चित्ताच्या चंचलतेची, चित्तात उमटणाऱ्या विकारांची, आपल्या गुणदोषांची, संसारामध्ये आपण अनुभवणाऱ्या अनेक सुखदुःखांची, याची प्रचिती आपल्याला जरूर असते. माऊली म्हणतात ना, तू जयांप्रती लपसी तया विश्व हे दाविसी, प्रगटतई करीसी आघवेची तू. ज्यांच्या अंतर्यामी परमात्म्याची प्रचिती नसते त्यांना त्याची प्रचिती सोडून जगातल्या सगळ्या गोष्टींची प्रचिती येते. पण एकदा का तो परमात्मा अंतरात्म्यात प्रगट झाला की मग मात्र सर्व चराचरामध्ये तोच भरून राहिलेला आहे याचा प्रत्यय तो साधक प्रत्ययही घेतो. मग तो वैकुंठातही आहे असं त्याला जाणवतं. पंढरीत देखील तोच आहे, अयोध्येचा राम देखील तोच आहे, वृंदावनात देखील तोच आहे, आपल्या आजूबाजूला सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे. सूर्याच्या तेजात देखील त्याला त्याचंच अस्तित्व जाणवतं, चंद्राच्या शीतलतेमध्ये देखील त्याला त्याचंच अस्तित्व जाणवतं. आणि अशी ही दृष्टी आपल्याला संतांच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या ठिकाणी दुर्गोच्चर झालेली दिसते. ज्ञानाधिष्ठित भक्तीचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या ठिकाणी दिसतो. आपलं हे परमभाग्य आहे की स्वामीजींच्या रूपाने आपल्याला ही भक्ती, या भक्तीचं दर्शन आपल्याला घडत आहे. स्वामीजींच्या सान्निध्यामध्ये, त्यांच्या प्रेमळ पवित्र सहवासात ते करत असलेल्या सहज कर्मांमधून, म्हणजे अगदी त्यांच्या चालण्या बोलण्यातून, त्यांच्या प्रवचनांमधून, त्यांचा आपल्याशी होणाऱ्या संभाषणामधून, त्यांच्या केवळ दर्शन मात्रे आपल्याला किती समाधान लाभतं याचा आपल्याला अनुभव आहे. कालच्याच केंद्रात स्वामीजींनी आपल्याकडून नामस्मरणाची साधना करून घेतली. त्यावेळी स्वामीजींच्याच भक्तिस्पंदनातून निर्माण झालेल्या शांतीचा प्रत्यय त्यांनी अत्यंत कृपाळूपणे आपल्याला प्रदान केला. त्यावेळी काही क्षणांसाठी का होईना पण आपल्याला देखील मी हारपला गिवसावा याची प्रचिती आपल्यापैकी प्रत्येकाला नक्कीच आली असणार. आपल्याला झालेल्या या शांती सुखाचा संस्पर्श हीच त्या भगवंताची अनुभूती आहे असं मला वाटतं. पूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथात त्याचा उल्लेख आलेला आहे. एका युवा साधकाला अनुग्रह दिल्यानंतर स्वामीजींनी ज्ञानेश्वरी नित्यपाठातीलच काही ओव्यांचं वाचन त्या साधकाला करण्यास सांगितलं. त्यावेळी सकळ ना निष्कळू, अक्रिय ना क्रियाशीळू, कृष्णा स्थूळू निर्गुणपणे, इथपासून ते याच ओवीपर्यंत, परितया पाशी पांडवा, या ओवीपर्यंतचं वाचन झाल्यानंतर स्वामीजी असं म्हणाले की जेथ नामघोषू या शब्दाचा गुह्यार्थ सोहम हाच आहे, हाच तो अनाहत ध्वनी बरं का, असं स्वामीजी त्या साधकाला म्हणाले. संत सद्गुरू हे अशा योगे अत्यंत कृपाळूपणे त्यांच्या चरणांशी आलेल्या प्रत्येकाला शांती सुखाचं दान मुक्त हस्तानी प्रदान करतात. माऊली म्हणतात ना, ऐसे माझेनी नामघोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे. आपल्या ठिकाणी जो देहाभिमान आहे आणि त्यामुळे निर्माण होणारी जी भवदुःख आहेत, संसार दुःख आहेत, तर त्याला आत्मबोधाच्या रूपाने सद्गुरू शिष्याला त्यातून कायमचं सोडवून टाकतात. सर्वानुभूती असलेला सच्चिदानंद परमात्मा तोच तुझ्याही अंतर्यामी आहे आणि तेच तुझं स्वरूप आहे असा बोध सद्गुरू शिष्याला करून देतात. आणि आपल्या ठिकाणी हरवलेल्या भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव तेच आपल्याला करून देतात. मला असं वाटतं की आपण स्वामीजींच्या चरणी अशी प्रार्थना करूयात की त्यांच्याच पवित्र सहवासामध्ये, खरं तर तेच करत असलेल्या सगुण भक्तीच्या
सद्गुरू भक्तीच्या आनंदात आपण असंच न्हावून निघूयात आणि त्यातून आपली चित्तशुद्धी घडू दे. नामाची, सोहम ध्यानाची त्यांच्या कृपेमुळे आपल्याला जी गोडी लागलेली आहे तर ती गोडी अधिकाधिक वृद्धिंगत होवो हीच स्वामीजी आपल्या चरणी प्रार्थना. हरिओम. सद्भक्त मंदार आणि सद्भक्त कैवल्य यांच्याकडून आत्ता आपण अतिशय अभ्यासपूर्ण आणि नेमकं असं निरूपण ऐकलं. यानंतर आता आपण एक अभंग ऐकणार आहोत. माझी या वचना बोलविता धनी आहे जाणे मनी गुरुराव, हा स्वामी मकरंदनाथ रचित अभंग आता सद्भक्त सौभाग्यवती सायली गंधे सादर करेल आणि या अभंगानंतर पूजनीय स्वामीजींचं प्रवचन होणार आहे. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. माझी या वचना बोलविता धनी आहे जाणे मनी गुरुराव, गुरुराव आहे जाणे मनी गुरुराव. सगुण रक्षून अद्वैत कथन, सगुण रक्षून अद्वैत कथन, स्फूर्ती देवऊन करवितो गुरुराव, स्फूर्ती देवऊन करवितो. बोध जागवीत मागे पुढे उभा, बोध जागवीत मागे पुढे उभा, त्यावरी प्रतिभा दान देई गुरुराव, त्यावरी प्रतिभा दान देई. मकरंद म्हणे प्रेमे सांभाळीतो, मकरंद म्हणे प्रेमे सांभाळीतो, सांगाती राहतो सर्व काळ, सांगाती राहतो सर्व काळ गुरुराव, सांगाती राहतो सर्व काळ. माझी या वचना बोलविता धनी आहे जाणे मनी गुरुराव, गुरुराव आहे जाणे मनी गुरुराव, गुरुराव आहे जाणे मनी गुरुराव. हरी 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 हरी. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेटसी बा मजला सुभद्रा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे.
कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि. जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत. सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म जेथे नाही माया भ्रम अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे. ज्या ठिकाणी सर्व उपाधी संपतात आणि ज्या ठिकाणी माया भ्रम किंचितही राहत नाही अशी अपरोक्ष अनुभूतीजन्य ब्रह्मस्थिती असते असं समर्थ म्हणतात. मागच्या वेळेला ही झालेली ओवी होती. मायाभ्रमामध्येच आपण सर्वजण आहोत आणि हा मायाभ्रम मुख्यतः आपला मीपणा किंवा अहंता देहाहंता यांनी निर्माण होते. आणि देहाहंता नसेल तरी देखील मायाभ्रम असेल. कधी कधी मूढ मनुष्य असतो त्याला देहाहंता नसते तरी देखील मायाभ्रम त्याला असतो. जगत सत्य वाटणं आणि मी आहे देहानी आहे असं वाटणं भले बुद्धी जड असेल. म्हणून मायाभ्रम हा तसा कोणाला सोडत नाही. आणि मायाभ्रमामुळंच आपण संकल्प विकल्प कल्पना पाप पुण्य जन्म मृत्यू सुख दुःख या सगळ्या गोष्टी अनुभवतो. आणि जर त्याला भ्रम असं म्हटलं तर सुखाचं स्वरूप खरं असतं ना. आपण गाडी घेतली त्या सुखाचं स्वरूप खरं असतं त्याला भ्रम कसं म्हणणार. आणि दुःखाचंही स्वरूप खरं असतं. जेव्हा दुःख होतं तेव्हा दुःखाचं स्वरूप खरं असतं. अगदी दुःखातून बाहेर न पडणाऱ्या व्यक्ती देखील दिसतात. आपल्या आईबरोबर इतका लळा जिव्हाळा असतो की आई जाणं ही गोष्ट सहनच होत नाही. आणि सहन होत नाही म्हणजे 1-2 दिवसांची गोष्ट नाही, तर त्यामुळं मानसिक त्रास होऊन आजारी पडणारी मंडळी आहेत. आजारी पडतात, त्यांना औषध पाणी करावं लागतं.
तरी देखील ते त्याच्यातून बाहेर पटकन येत नाहीत. म्हणून हा मायाभ्रम ही एक विचित्रच गोष्ट आहे. मार्कंडेयांनी एकदा भगवान शंकरांकडं ही माया काय आहे हे मला समजावं अशी प्रार्थना केली. भगवान शंकर तथास्तु म्हणाले आणि मायाभ्रम तुला कळेल तेव्हा थोड्याच काळाने इतकी वृष्टी झाली आकाशातून पर्जन्याची की सगळीकडं पाणीच पाणी होऊन गेलं. म्हणजे समुद्राचं पाणी आणि जमिनीवरचं पाणी एकच होऊन गेलं. सगळीकडं प्रलयच. त्या पाण्यातून आता वाचायचं कसं? त्या पाण्यातून वाट काढत काढत पोहत मार्कंडेय जात असताना मार्कंडेयाला एक भला मोठा मासा दिसला. त्या माशाची मार्कंडेयाला जरा भीतीही वाटली. पण बघता बघता तो मासा जवळ आला आणि त्या माशाने मार्कंडेयाला आपल्या पोटात गिळून घेतलं. माशाच्या पोटात गेल्यानंतर तिथं कोणताही प्रलय नव्हता. तिथं फक्त पहिल्यासारखी सृष्टी मार्कंडेयाला दिसू लागली. मार्कंडेयाला त्या माशाच्या पोटामध्ये सगळं ब्रह्मांड साठवलेलं आहे असं दिसलं. आणि आश्चर्य करत होता मार्कंडेय की आत्ता आपण पाण्यात बुडत होतो, पोहत होतो, आपण मरणार की काय अशी भीती होती. माशाच्या पोटात गेलो काय आणि प्रलय संपला काय आणि सर्व विश्व परत दिसायला लागलं काय. तोपर्यंत मार्कंडेय परत माशाच्या तोंडातून बाहेर आला तर सगळीकडं पाणीच पाणी साठलेलं होतं. परत मार्कंडेय पोहायला लागला आणि त्या पावसाचा जोर संपला. जमीनही दिसू लागली थोड्या वेळाने आणि मार्कंडेय जमिनीवर उभा राहिला. आता हे सगळं किती भ्रमाचं आहे. खूपच खूपच भ्रमाचं आहे. म्हणजे हे खरं आहे की खोटं आहे? आत्ताचं आपलं असणं खरं आहे का की खोटं आहे असं वाटावं अशी मृत्यूच्या वेळेला होऊन जातं. त्यामुळं माया भ्रम ही एक सर्वांनाच ग्रासून टाकलेली अशी वस्तू आहे. आणि या माया भ्रमामुळंच आपण शाश्वत शांती, शाश्वत सुख, शाश्वत समाधान याला खरंच अंतरलेले असतो. पण समर्थ असं म्हणतात की निरुपाधिक शुद्ध विमळ ब्रह्मस्थितीमध्ये ज्याला असंप्रज्ञात समाधी किंवा निर्बीज समाधी असं योगसूत्रकार म्हणतात, ज्याला निर्विकल्प समाधी असं म्हटलं जातं, त्या ठिकाणी कल्पनाच नसते. आणि कल्पनेबरोबर उपाधी असल्यामुळं किंवा कल्पना हीच उपाधी आहे असं असल्यामुळं त्या ठिकाणी कल्पनारहितता म्हणजे उपाधिरहितता निर्माण होते. आणि हे फक्त ध्यानामध्ये घडतं.
आणि या निरुपाधिक स्थितीमध्ये कल्पनेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जी बुद्धीची स्थिरता आणि समता आणि आपण आहोत पण आकार नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज जयाचे आकारावीण असणे असं म्हणतात. आकार नाही आहे, देहाकार नाही आहे, पण नाही असं म्हणायची सोय नाही. जाणीवरूपाने आपण आहोत, पण आपण आहोत हा विचार नाही आहे. अशी जी स्थिती, या स्थितीला समर्थ असं म्हणतात की त्यावेळेला सर्व प्रकारची देह दुःख, संसार दुःख नाहीशी होऊन जातात. हा आश्चर्यकारक अनुभव मला आला. मी फार अपमानाच्या भावनेमध्ये एखादा पालापाचोळा जसा असावा तसा आपल्या हातात आपलं काहीच नसावं, अशा स्थितीमध्ये एक वेळ अशी आली की जाऊन पोचलो. त्याचंही असं झालं की माझं ठरलेलं लग्न मोडलं. बरं का, चरित्रात तर आलेलंच आहे, मी सगळं लिहिलेलं आहे, स्वकथन तर सगळं केलेलं आहे. तर तेव्हा मी अनेक गोष्टींचा अनुभव घेतला. निंदा, अवहेलना, अपमान, आपल्या मागं कोणी हसतंय अशी भावना, आपली चौकशी करतायत पण ती खोटी खोटी आहे अशी भावना, हे सगळं मी अनुभवलं. कोणी मला देत असलेला धीर तोही नको वाटणारा, कोणी मला असं म्हणत होतं की जरा माझ्याबरोबर परगावी येतोस का, त्याच्यातला वरवरचापणा, असं मला दुःखात असलेल्या माणसाला प्रेमाने जरी कोणी म्हटलं तरी त्याला तो उगीचच म्हणतोय आणि आपल्याला खिजवतोय असं वाटतं. तसा त्याचा हेतू नसतो. मायाभ्रमाबद्दल मी सांगतोय, आणि हा मायाभ्रम हा मी आणि कोणाचं सांगत नाहीये. समजा आणि कोणाच्या वाट्याला वेगळ्या प्रकाराने हा मायाभ्रम येईल बरं का. एकच मायाभ्रम सगळ्यांना येईल असं नाही, पण तेव्हा माझा अनुभव असा होता की मी जेव्हा ध्यानाला बसायचो तेव्हा सुरुवातीला अपमान, शैल्य, ऑफिसमधल्या लोकांची कुजबूज, हसणं, केंद्रातले लोक देखील असं कसं झालं, तसं कसं झालं, काय चुकलं, यांनी काय केलं, काय करायला पाहिजे होतं, तर अशा संबंधीचे विचार यायचे मनात. आणि साक्षीत्वाने पाहताना ते विचार जायचे. पक्क साक्षीत्व ठेवलं तर एक एक विचार, हा विचार मी करणार नाही म्हटलं की मावळतो, आणि सगळे विचार मावळून जायचे, नाहीसे व्हायचे, विचार संपायचेच, विचार शून्यता प्राप्त व्हायची. आणि विचार शून्यतेच्या उपरांत जो मी, विचार शून्यता ज्याला समजते आहे त्या मीकडं सगळं ध्यान एकत्रित व्हायचं. आणि तिथं देह नव्हता, मन नव्हतं,
बाहेरच्या जगाची आठवण संपलेली होती, कारण मन संपलं. तर विश्व हे मनोमयच असतं, त्यामुळं मन संपल्याबरोबर सगळं संपतं. तिथं फक्त आपण शिल्लक राहतो. शुद्धत्वाने मी तिथं शिल्लक राहतो. तसा मी तिथं उरायचा. आणि हा अज अव्यय आहे, हा सच्चिदानंद आहे. म्हणजे मी सच्चिदानंद आहे, किंवा हेच सद्गुरूंचं सच्चिदानंद स्वरूप आहे, किंवा हीच ब्रह्मस्थिती आहे, असा एखादा विचार किंवा वृत्ती उठायची आणि नाहीशी व्हायची. आणि ती नाहीशी झाल्यानंतर जे उरायचं ते शाश्वत असायचं. तिथं काहीच नसायचं, केवळ अस्तित्व मात्र. शुद्ध स्वरूपाने आपण आहोत. तिथं तसा आनंदही नसायचा आणि निरानंदही नसायचा. म्हणजे त्या सगळ्या ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या, आनंदू ना निरानंदू, एक ना विविधू, मुक्त ना बद्धू, आत्मपणे ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा, जे आत्मानात्मव्यवस्था राजहंस. जो उपाधीचा अंत, फक्त हा उपाधीचा अंत व्हायला पाहिजे. आणि लग्न मोडल्यावरच हे होतं असं नाही, वेगवेगळ्या वेळेला होतं. एकदा आमची लोकल थांबली. तर का थांबली ते पाहण्यासाठी बरेच लोक उतरले, तसे आम्ही उतरलो. तरुणच होतो तेव्हा, सगळ्या बँकेत जाणारे आम्ही 20, 22, 24 वर्षांची वय. त्यामुळे आम्ही भराभर खाली उड्या टाकल्या, काय झालं काय नाही. तर एक मोठी म्हैस लोकलच्या खाली येऊन मेलेली होती, सापडली आणि मेली ती. मग प्रवाशांनीच तिला, कारण मध्येच मग तिला ओढून बाजूला काढलं. सगळे बसले आणि लोकल सुरू झाली. मृत्यू अशा रीतीने पाहिला. आणि त्याच्या पाठोपाठ असं झालं की रविवारी सकाळी मी स्वामीजींकडे ध्यानाला गेलो होतो, तेव्हा मला ही घटना आठवली की आपण कशा उड्या मारल्या, ती म्हैस, आणि काय जीवनाचं खरं नाही असं सगळे लोक बोलत बोलत लोकलमध्ये चढले. मी घरी गेलो स्वामीजींना नमस्कार करून, आणि घरी बातमी आली की माझी आत्या, वडिलांची मावस बहीण गेली. 2 दिवसापूर्वी ऑपरेशन झालं होतं. आम्ही गेलो त्या हॉस्पिटलमध्ये. तिचा मुलगा नेव्हीमध्ये होता, त्याला यायला वेळ लागणार होता. त्यामुळं तो येऊन मग रात्री 12च्या पुढं तिला खरं म्हणजे अंत्यसंस्कार झाले. तर त्या वयामध्ये मी प्रथमच इतक्या जवळून सगळं पाहत होतो, सहभागी होत होतो, त्या मदत करत होतो. तर त्याचा इतका ठसा उमटला आणि दुःख तर खूप झालेलं होतं. आणि तेव्हा हे नव्हतं, विद्युतदाहिनी नव्हती, तिला सरणावर ठेवलेलं होतं. त्याच्यावर लाकडं, गौऱ्या. कोणी म्हणत होतं की हा मोठा ओंडका छातीवर ठेवा. हे सगळं अगदी जवळून पाहत होतो. आणि ती चिता धडाडली. खूप वाईट वाटलं. घरी आलो, ध्यानाला बसलो, आंघोळ केली आणि झोप येईना म्हणून ध्यानाला बसलो. तर ध्यानात तोच विचार, ती मेलेली म्हैस, काही जीवनाचा भरोसा नाही,
आणि दुसऱ्या दिवशी हे असं सगळं पाहिलं, अनुभवलं आणि मला आत्या म्हणजे तो प्रसंग जसा डोळ्यांनी दिसावा तसाच दिसू लागला. ध्यान करत होतो पण विचार नव्हते, तर दृश्य दिसू लागलं जणू. आणि तिथं माझी आत्या सरणावर ठेवलेली आणि अग्नी लागला आणि त्याच्या पुढं विचार आला, म्हणजे मला दिसू लागलं की मीच तिथं सरणावर आहे. मोठा उंडका आपल्याही छातीवर ठेवला आहे, गौऱ्या लावल्यात आणि आता हरकत नाही लावा म्हणतायत. विचार पण दृश्य देखील. आणि मीच धडाडत आपलं शरीर जळतंय असं पाहिलं ध्यानात, दृश्य रूपात. मार्कंडेयाच्या कथेपेक्षा वेगळी कथा नाही आहे. आणि मला आश्चर्य वाटायला लागलं की आपला देह जळतोय आणि जळून सगळं संपलं असं दिसलं. आणि मग मनात विचार आला की आत्याचं असं काय झालं, तर आता आपलाच जिथं देह संपला तेव्हा आत्याचं काय झालं हा विचार कसा. आता विचारही नको, आता विचार येऊ शकत नाही कारण आपणच गेलो. आणि इतका अचानक विचार थांबला, श्वास ऊर्ध्वगामी झाले, मन शांत झालं. आणि तिथं सुखही नव्हतं आणि दुःखही नव्हतं, तिथं काहीच नव्हतं. तिथं होती ती केवळ शांती, अस्तित्वगत शांती, सुख. आणि ते सुख घेऊन मी थोड्या वेळाने खाली आलो ध्यानातून. आणि मला असं वाटलं की स्वामीजींच्या कृपेने केवढा मोठा अनुभव आपल्याला आला. म्हणजे माया भ्रम देखील आणि मायाभ्रम संपणं देखील. त्यामुळं मायाभ्रम हा तशी कल्पनाच आहे, कल्पनेखेरीज काहीही नाही. आणि ही कल्पना मीपणामुळं निर्माण होते आणि भूतकाळातील गोष्टी, भविष्यकाळातलं प्लॅनिंग, सांप्रत भोगत असलेली सुख दुःख. म्हणजे जसं स्वामीजी म्हणायचे की मुलाला लागलेली असते भूक म्हणून तो रडत असतो, आईला वाटत असतं की डोकं शेकून बघू. कोणाला काही कळत नाही, पोट शेकू की डोकं शेकू, तो कशाने रडतोय. तसं आपल्याला वाटत असतं, एक अपेक्षा असतात की यांनी असं वागायला पाहिजे, त्यांनी तसं वागायला पाहिजे. आणि ती व्यक्ती स्वतःचं जीवन जगत असते आणि त्या जीवनातून ती स्वतःच्या सगळ्या विश्वाकडं पाहत असते. तिच्या विश्वामध्ये आपण जितपत असू तितपतच ती आपल्याला मान देणार. आपल्या विश्वात आपण फारच प्रधान असतो, त्यामुळं आपल्याला असं वाटतं की त्याचं चुकतंय, त्याला वाटतं याचं चुकतंय. घराघरामध्ये कलह होतात, मायाभ्रम आहे. असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म, आत्ता मी जे सांगितलं अनुभूतीजन्य अपरोक्ष अनुभव, असं शाश्वत स्थिती की ज्या स्थितीला अंत नाही, जे
संपावं असं वाटत नाही. सुख असेल तरी सुखाला अंत आहे. भीमसेन जोशी गात असले आणि आपण गायनाचे खूपच दर्दी आवडणारे असू तरी किती वेळ ऐकाल? 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 6 तास, 12 तास. जेव्हा कोणाचंही गाणं, भीमसेनच असं नाही, पण ते जेव्हा आपलं सुख निराळं आणि श्रवण सुख हे आपल्याला होतं, पण हे श्रवण सुख जेव्हा आपल्या शांतीचा भंग करतं, आपल्या सुखाचा भंग करतं, तेव्हा ते नको वाटायला लागतं. स्वामीजी म्हणायचे की रेडिओचा कान पिरगाळला, बंद, नको. याचं कारण आता ते सुख, माझं जे सुख आहे, माझ्या सुखावर आक्रमण करू लागलं. जोपर्यंत मी गाण्याच्या आनंदातून मी सुख घेत होतो तोपर्यंत निराळी गोष्ट होती, पण आता ते मला नकोसं झालं. त्यामुळं सुख देखील कंटाळवाणं होऊन जातं. हा शब्द तुम्हाला म्हणजे एखाद वेळेला विचित्र वाटेल, पण प्रत्येक विषय सुखाचा कंटाळा येतो. तुम्ही जेवायला बसलात, तुम्हालाही कडकडून भूक लागली आहे, पदार्थ आवडते आहेत सगळे, आग्रह करणारे इतके कधी कधी आडमाप आणि काही बोलायच्या आतच पानात घालतात, बोलायच्या खा म्हणतात, मग समजत नाही आपली चेष्टा करता आपली मर्यादा किती आहे, ती मर्यादाही ओलांडून गेल्यावर नाही एवढं खाच. माणूस गयावया करतो तरीही ऐकत नाहीत. स्वामीजी म्हणायचे की वाढणाऱ्याला शिव्या देतो, अक्कल आहे का तुला म्हणतो, पानावर पालथा पडतो. म्हणून कोणतंही सुख हे नंतर सुख राहत नाही. याचं कारण ते माया भ्रमातूनच मिळालेलं सुख असतं आणि शाश्वत सुख हे त्यापेक्षा निराळं असतं. आपुलेनी अनुभवे कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे. एका तऱ्हेने आपण सगळे कल्पनेमध्येच वावरत असतो, आपल्या कल्पनेत आपण वावरत असतो. मुलगा मोठ्या आनंदाने मित्रांबरोबर हसत खेळत विनोद करत एकमेकांना टाळ्या देत काहीतरी समजा बाहेर खाऊन घरी आलाय आणि खुशीने शिट्टी वाजवतोय, त्याच्या आनंदात आहे. आणि हा म्हणतोय की मुलं किती बेताल झाली आहेत, घरात शिट्ट्या वाजवतोय. याच्या आणि त्याच्या भावनिक मानसिक स्थितीमध्येच इतका फरक आहे की त्यामुळे याला असं वाटतं की काय घरात आल्या आल्या हे काय यांनी सुरू केलं, किंवा गातोय एकदम. अरे घर सगळ्यांचं आहे, घराची शांती डिस्टर्ब करण्याचा तुला काही अधिकार नाही. तू गायचं आणि आम्ही ऐकायचं, तू जरा गाणं बंद कर. आणि तो बिचारा वेगळ्या स्थितीतून आलेला, कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा, रात्री तरी गाऊ नको, काय खुलवू नको आपुला गळा, असं गातोय. आणि हा म्हणतोय की काय गातोय, याच्याकडं
याच्याच वयाचा मित्र, म्हणजे समजा मी 70 आहे तर 70 वर्षांचाच माझा मित्र आलेला आहे. आणि मी त्याला म्हणतोय की आपण आपलं दार लावून बसू. तर आपण आपल्या कल्पनेचे बंदी असतो, दुसराही त्याच्या कल्पनेचा बंदी असतो. आणि या कल्पनेच्या बंदित्वातून आपण कधीही बाहेर सुटत नाही, कधीच नाही. जरा दुसऱ्याच्या भावना समजून घेतल्या किंवा त्याची परिस्थिती समजून घेतली, त्याच्याऐवजी आपण आपल्याच चष्म्यातून जर सतत जग पाहायला लागलो. हल्ली मुली नोकरी करतात, 8-9 तास त्यांच्या कामात असतात, थकलेल्या असतात. सासू म्हणते की हे अपूर्ण आहे, ते अपूर्ण आहे, इथं लक्ष नाही आहे, तिथं लक्ष नाही आहे, यांना नुसत्या नोकऱ्या करा. पण घर कोणी सांभाळायचं? कारण हिच्या कल्पनेमध्ये उत्तम घर चालवणं असतं आणि तिच्या कल्पनेमध्ये उत्तम घर चालवणं नसतं असं नाही आहे. पण तिच्या शक्तीला मर्यादा आहे. असं असल्यामुळं सासू जेवढं करते तेवढं ती करू नाही शकत. हे सासू नाही समजून घेत, सून नाही समजून घेत. दोघीही आपापल्या कल्पनेच्या तुरुंगवासातच जणू अडकलेले आहेत. नाहीतर स्वामीजी म्हणायचे, ते मी एकदा नागपूरला सांगितलं बरं का, की स्वामीजी म्हणायचे की सून लग्न होऊन आपण किती आनंदाने घरी आणतो, तर तसंच आनंदाने आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी आपल्या घराच्या कपाटाच्या किल्ल्या सुनेच्या हातात द्याव्यात. स्वामीजी म्हणायचे की लक्ष्मीच्या पावलांनी आलीस, लक्ष्मीसारखी आलीस, इतकी वर्ष मी सांभाळलं, आता हे सगळं तू सांभाळ. आणि पुढचं सांगायला मी विसरलो. नागपूरमध्ये तेव्हा आम्ही श्यामाताईंकडं परत आल्यावर मला चोभे काका म्हणाले की आता स्वामीजी, घोडं मैदान जवळच आहे, तुमच्या मुलांची लग्न होतील. तेव्हा हे तुम्ही करून दाखवा बुवा. आम्ही जेवत होतो श्यामाताईंकडं. मी चोभे काकांना त्याच्या पुढची तिथं प्रवचनात सांगायला विसरलेली गोष्ट सांगितली. मी म्हटलं की अशा वेळेला सुनेनी म्हणावं की मला जणू माझ्या घरी आल्यासारखंच वाटतं आहे. तुम्ही मला पहिल्याच दिवशी इतका विश्वास दिलात, माझ्या आईनी कधी किल्ल्या माझ्याकडे दिल्या नव्हत्या. तर सासूबाई, तुम्ही या किल्ल्या तुमच्याकडंच ठेवा, या काय मला लागतील तेव्हा मी मागून घेईन. तर मी काकांना म्हटलं की अहो एवढं सांगायचं विसरलो, पण आत्ता या क्षणाला तुम्हाला सांगतोय. पण सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा होता की सासूनी सुनेशी कसं बोलावं, वागावं, असं स्वामीजींना सांगायचं होतं. आणि सुनेनी स्वामीजींशी कसं, सासूशी कसं बोलावं, वागावं, असं स्वामीजींना सांगायचं होतं. याला घर म्हणतात ना. पण या दोन्हीही कल्पना ज्या परस्पर विरोधी उभ्या राहतात, त्या कल्पना या किती संघर्ष निर्माण करतात, किती कलह निर्माण करतात.
तसं अजून एक नातं ते म्हणजे नणंद आणि काय भाऊजय. हे एक नातं फार अगम्य आहे. आपण लग्न होऊन दुसऱ्या घरात गेल्यानंतर आपलं जे माहेरचं घर होतं त्या माहेरच्या घरामध्ये फार लक्ष घालू नये. आता त्यांना त्यांचे प्रश्न सोडू देत. काय जे तिथं चाललेलं असेल, आई मन मोकळं करत असेल तर मोकळं करू देत आईला मन, पण तुम्ही तिला वहिनीला बोलायला काही जायचं नाही आहे. तुम्हाला कोण कोणाशी काय कधी किती वेळेला बोलले एकमेकांना काही माहिती नाही आहे. 2 दिवस राहायला गेल्यावर तिथं भांडणं करून परत आपल्या घरी यायचं नाही आहे. स्वामीजी असं म्हणायचे की अनादिकालापासून चालत आलेली ही नाती काय म्हणून तर कल्पनेमुळं केवळ कल्पनाच इतकी खोल गेलेली असते की आता या घरात आपला अधिकार राहिलेला नाही हे लग्न होऊन गेलेल्या मुलीला समजायला 8-10 वर्ष जायला लागतात. मग ती जरा जपून वागायला बोलायला लागते. पण पहिल्याच दिवसापासून काय हरकत आहे? पहिल्याच दिवसापासून सासूनी सुने म्हणजे आता नवीन पिढीकडं पाहायला काय हरकत आहे? आणि नवीन पिढीनीही सासूला समजून घ्यायला काय हरकत आहे? पण होत नाही. ऑफिसमध्ये गेल्यानंतर जे सिनियर आहेत ते नवीन आलेल्याला सगळं सांगायला शिकवायला का तयार नसतात? कारण शिकवलं की आपल्या हातातलं गेलं, आपलं महत्त्व संपलं या भावनेनी. म्हणून आपल्या सगळ्या कल्पना फार खोल गेलेल्या असतात, खूप खोल. म्हणजे आपली सत्सद्विवेक बुद्धी म्हणतात ना, जाणीव ज्याला म्हणतात, कॉन्शियसपर्यंत गेलेल्या असतात. म्हणजे वडिलांनी मुलाला असं शिकवलेलं असतं की 4 चौघांबरोबर हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण खिशात हात घालणं आणि पैसे देणं हा मूर्खपणा आहे बरं का. त्याच्याऐवजी कोणीतरी पैसे देईल याची वाट पाहत गप्पा मारत बसायचं. दुसरा शेवटी कंटाळतो आणि पैसे देऊन बाहेर पडतो. पण असं करता करता आपण जगामध्ये किती अप्रिय होतो हे त्याला कळतही नाही. हे संस्कार इतके पक्के होतात की आपलं काही चुकतंय असं देखील वाटत नाही. किती अनुदार असावं. त्यामुळं माया भ्रम हा कल्पनेमध्ये आहे. आणि समर्थ म्हणतात, आपुलेनी अनुभवे कल्पनेसी मोडावे. स्वामीजी असं टोकाचं उदाहरण सांगायचं आहे. अरे तुम्हाला अभंगाची खूण केली ती नाही का? स्वामीजी असं टोकाचं उदाहरण सांगायचं आहे की आपल्या मुलाला कमी मार्क पडले आणि वाड्यातल्या दुसऱ्या मुलाला खूप चांगले मार्क पडले, तर पेढे घेऊन त्यांच्याकडं जाणं की खूप चांगले मार्क मिळवलेस. कुठंतरी अनुभवे म्हणजे वर्तनानीच आपल्या कल्पनांना मोडून टाकायला शिकलंच पाहिजे. शॉ असं म्हणतात, बर्नार्ड शॉ, की एका चर्चमध्ये गेलेलो होतो आणि तिथं इतकं सुंदर त्यांनी प्रवचन केलं
की मला असं वाटलं की इतकं चांगलं ऐकायला मिळालं, इथं 10 पाऊंड तरी टाकले पाहिजेत. नंतर ते काही पात्र फिरवतात असं मी ऐकलं आहे, मी कधी ते पाहिलेलं नाही आहे. तर मागपासून सुरुवात झाली पात्र फिरायला, त्याच्यात पैसे टाकत होते लोक. तर बर्नार्ड शॉ म्हणतात की माझ्या मागच्या रांगेत जेव्हा तो माणूस आला पात्र घेऊन, तेव्हा मला असं वाटायला लागलं की 10 पाऊंड जरा जास्त होतील, आपण 5 पाऊंड टाकले तरी देखील चालेल. आणि ती रांग संपून त्या बाजूनी माझ्या रांगेपर्यंत येताना माझी ही रक्कम 1 पाऊंडापर्यंत आली. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण 50 शिलिंग टाकावेत, एवढे नकोच, 1 पाऊंड देखील नकोच. आणि माझ्या पुढं जेव्हा ती हॅट आली तेव्हा मला त्यातले 5 पाऊंड उचलून घ्यावेसे वाटले. म्हणजे कल्पनेला कसं मोडायचं, तर द्यायचे असं वाटलं ना तर लगेच देऊन टाकायचे. आपुलेनी अनुभवे याचा अर्थ लगेच. युधिष्ठिरांनी एकदा दान मागायला, त्याच्याकडं काहीच नव्हतं, त्यांच्याकडं वनवासात होते, पण हातात सोन्याचं कडं होतं. तर युधिष्ठिरांनी त्याला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. तेव्हा भीम टाळ्या वाजवायला लागला. तर युधिष्ठिर म्हणाला, याच्यात टाळ्या वाजवण्यासारखं काय आहे, मी त्याला देणार आहे दान आणि उद्या बोलवलेलं आहे. तेव्हा भीम म्हणाला की माझ्या तत्वज्ञ आणि धर्मज्ञ भावाला उद्या आपण असू याची खात्री आहे, हेच आश्चर्य वाटून मी टाळ्या वाजवतोय. ही गोष्ट सांगून विनोबा असं म्हणायचे की जर द्यायची इच्छा झाली तर डावा हात का उजवा हात देखील पाहू नये, उजव्या हाताने दान द्यावं. पण डाव्या हातातून उजव्या हातात पैसे येईपर्यंत विचार बदलू शकतो, डाव्या हाताने देऊन टाकावेत. आपण आपल्या स्वतःवर प्रयोग करणार कधी, आणि हे प्रयोग कोणकोणते आहेत माहिती आहे का? निस्वार्थतेचे प्रयोग, निष्कामतेचे प्रयोग, निर्लोभित्वाचे प्रयोग, अमानित्वाचे प्रयोग, अदंभित्वाचे प्रयोग. जे जसं असेल तसं सांगायला जीभ कचरते कशाला, प्रांजळपणाने सांगून टाकावं. पण हे प्रयोग करायला माणूस घाबरतो. आणि कल्पनेमध्ये त्यामुळं तो सापडतो. आपुलेनी अनुभवे कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे. मग अनुभवाच्या सुकाळाला कसं तो पोचतो ते आपण पुढच्या वेळेला बघू. दरम्यान आपण एक अभंग ऐकणार आहोत. म्हणायचा आता मीच विसरलो बोलता बोलता अमृता, तर काय करणार, तू सांग अभंग. आणि मग प्रवचन संपेला. खरं मला असं वाटतं की याने असा हात केला ना की लगेच थांबायला पाहिजे, पण असं वाटतं एवढी 2 वाक्य पुरी करू आणि विसरूनच जातो. हा
माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली, माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली, माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली, संजीवन झाली ख्याती त्याची, संजीवन झाली ख्याती त्याची, माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली, एक हस्त दिला पांडुरंगा हाती, एक हस्त दिला पांडुरंगा हाती, दुजया निवृत्ती गुरुधरी, दुजया निवृत्ती गुरुधरी, माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली, समाधी विवरी जाऊनी बैसला, समाधी विवरी जाऊनी बैसला, सामोरी ठेविला नवमाध्याय, नवमाध्याय, माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली, गुरुने विवरी चिरा ठेविलासे, गुरुने विवरी चिरा ठेविलासे, शोक दाटलासे त्रिभुवनी, शोक दाटलासे त्रिभुवनी, माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली, मकरंद म्हणे सांगे नामदेव, मकरंद म्हणे सांगे नामदेव, झाला ज्ञानदेव समाधीस्थ, झाला ज्ञानदेव समाधीस्थ, झाला ज्ञानदेव समाधीस्थ, माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली, माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली, ज्ञानदेव म्हणा, ज्ञानदेव म्हणा, ज्ञानदेव म्हणा, ज्ञानदेव म्हणा, उद्धराल जाणा भवसिंधू,
उद्धराल जाणा भवसिंधू ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा देव म्हणा ज्ञानदेव म्हणा उद्धराल जाणा भवसिंधू उद्धराल जाणा भवसिंधू ज्ञानदेव 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 माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. मी एक निवेदन करतोय की 8 तारखेला 8 जुलैला आपला पालखीचा उत्सव हा SP कॉलेज मध्ये होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आपण तिथं जमतो आणि पालखीचा एक आनंद दिंडी आपण तो साजरा करतो. ते नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण तिथं जमणार आहोत. पण निवेदनाचं कारण असं आहे की शिवमंदिरापासून सुरुवात झाली. कार्यकर्ते आणि राहायला येणाऱ्या मंडळींनी धोतर नेसून तिथं वास्तव्य केलं. कार्यकर्त्यांनी आणि तिथं मग जे राहायलाही होते त्या सगळ्यांनी. तर आता मी सगळ्यांकरता आवाहन करतो की आपण त्या दिवशी धोतर, सदरा आणि टोपी अशा वेशात यावं असं मी आवाहन करतो आहे. आणि धोतर नेसता न येण्याची जी अडचण आहे ती शालघरांनी दूर केलेली आहे. अभयकुमारांनी शालघर तुम्हाला माहिती आहे त्यांच्या, मला असं कळलं की बऱ्याच ठिकाणी ब्रँचेस आहेत. मला फक्त शनिपारापाशीच शालघर आहे असं वाटायचं. तर तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. तर शालघरच्या दुकानामध्ये दाहोदऱ्यांचं नाव सांगून आपल्या धोतराकरता आपलं माप द्यायचं आणि त्यांच्याकडं धोतराचं पान असेल तर ते शिवून देतील तुम्हाला. पण लवकरात लवकर जा आणि ते शिवून आणा. 8 तारखेला आपल्याला धोतर नेसून सर्वांनी तिथं यायचं आहे. या धोतराचा उपयोग नंतर आपण पारंपरिक पद्धतीने घरात उत्तम करू शकतो. गणपती बसवताना तुम्ही नाडीचं का असेना पण धोतर नेसू शकता असं मी तुम्हाला म्हणेन. ज्याला नेसता येतं त्यांचा प्रश्नच नाही आहे. पण तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त माझी अपेक्षा आहे सगळ्यांनी आपण धोतरामध्ये तिथं यायचं असं आपण करू. आणि तेव्हा लोकांनी 2-2, 3-3 धोतरं देखील कार्यकर्त्यांनी शिवलेली होती. मी आता असं म्हणतो की 1 शिवा किंवा वाटलं तर 2 शिवा. पण
धोतर आपण तिथं नेसून येऊ आणि भगिनी वर्गाला मात्र पोशाखाची कोणतीही मर्यादा नाही. त्यांनी भारतीय वेशामध्ये यायचं. म्हणजे साडी किंवा पंजाबी ड्रेस हा भारतीय पोशाखच आहे, महाराष्ट्रीयन मी म्हणत नाही आहे. तर असं तिथं या, एवढंच फक्त करा की पॅन्ट शर्ट घालून तरुण मुलींनी न येता एवढे जरी आलात तरी देखील मला फार बरं वाटेल असं मी म्हणेन. पण त्यांना काही बंधन नाही असं भारतीय पोशाखात. आणि पुरुषांनी धोतर शर्ट टोपी असं आपण तिथं यावं. पुढची निवेदनं गिरीश करेल. श्रीराम. पर्यंत मी फ्रेश होऊन खालून वर येईन. यंदाच्या वर्षी गुरुपूजन 11 जुलै ते 29 जुलै दर शनिवार रविवार बुधवार असं 9 दिवस होणार आहे. तर आपण कोणत्या दिवशी गुरुपूजन करणार आहोत त्यासाठी एक फॉर्म आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती येईल. एका कुटुंबामधनं 4 जणं 5 जणं असं एकत्र पूजा करणार असेल तर आपण एकच फॉर्म भरावा आणि त्या फॉर्ममध्ये आपलं नाव आणि आपल्याबरोबर पूजा करणाऱ्या साधकांची संख्या आणि त्यांची नावं लिहिण्याची सोय त्या फॉर्ममध्ये आहे. तर तशा पद्धतीने आपण कोणत्या दिवशी पूजन करणार आहोत तो फॉर्म आपण भरावा. इथे पुण्यामध्ये नियमित येणाऱ्या साधकांनी आपलं गुरुपूजन पहिल्या 5-6 दिवसात करावं. म्हणजे पहिल्या 2 आठवड्यामधले जे शनिवार रविवार बुधवार आहेत त्या